हे भविष्य लय मोठं आहे ह्याच्यात. भविष्य. आणि कसं होतं की ह्याला मरण लगेच नाही, जसं भाजीपाल्याला मरण लगेच येतं ना तसं ह्याला मरण नाही लगेच. आता आज समजून चला, आज मला एक 5,000ची गरज आहे. ऊस मठ माझा 10 एकर आहे. आता 14 महिने ऊसातलं काय विकायचं, काय नाही. मला विकायचा नाही. त्याच्यातले 2 पिल्ले विकले, आले 20-30 हजार, माझं घर चालू झालं. घर कधी पण कधी. आणि जुन्या लोकांनी ह्याच्यासाठी हे केलं होतं, राईट, की माझं जे हलाखीचा परिस्थिती येईल किंवा मला अडचण येईल तेव्हा हे माझ्या कामाला बरोबर. कुठलं पण एक पायाला ओढून नेलं, विकलं, कट केलं, आले 2-10-20 हजार. येतात. स्वतःचं घरचं चालवलं. एटीएमच आहे. म्हणजे त्या लोकांची ती समजूत होती, पण त्यांनी आपल्याला सगळं चांगलं करून दिलं होतं, पण आपण अभ्यास त्यांचा कमी घेतला. आम्ही काय घेतलं ते आमच्या पुरतं घेतलं, आम्ही ब्रीड म्हणून सिलेक्ट केलं. बरोबर. आणि आम्ही त्या ब्रीडच्या नावाखाली इकडे राहू. कंपनीत जर 50,000 पगार असला तर कंपनीची वेटच करायची आहे ना. त्याच्यामध्ये काय वेट करायची? नाही. आज गरज पडली, 2 विकले किंवा कटिंग केले, आले, आपलं काम चालू झालं. काय मालक नाही, स्वतःचा मालक, स्वतः ब्रँड आणि स्वतःची कंपनी. कुठेही कटिंग मार्केट म्हणून कुठल्याही कोपऱ्यात करा. आणि मेहनत काय नाही, कंपनीत 12 तास काम करायचं. ह्याच्यात काय काम करायचं? ह्याच्यामध्ये एक महिन्याला एक विकलं तर अख्खा एमआयडीसीचा पगार येतोय. बस तुम्ही अनुभव घेतला ह्या गोष्टीचा. बरोबर. त्यांनी अनुभव घेतलाय ना. तुमचं वय 25 आहे का? 12 झाले नाही, 25 27. आता वाढून अजून 10 वर्षाने तुमचा कंपनीत पगार किती वाढेल? बरोबर. किती वाढेल सांगा? काय 10,000 रुपये. आता किती होता? आता होता 18,000 रुपये. 18चं 10, बरोबर, 28. बरं 30 धरा. 30 10 वर्षानंतर 30. 10 वर्षानंतर ह्याच्यात तुम्ही काय करू शकता? बरोबर. किती म्हणजे किती ह्याचा गुणाकार सुद्धा करू शकत नाही, एवढं पुढे जाणार. आणि घरी बसून महत्वाचा अनुभव येणार ना आपल्याला. अनुभव ह्या क्षेत्रात अनुभव महत्वाचा आहे. आणि आपण ही जी सोनं आहे ना, गरीबाचं, शेतकऱ्याचं सोनं आहे, ही माल विकायला आपल्या बशी येतात न्यायला. आपल्याला कुठं जायचं गरज नाही. आता तुम्ही जर 1 लाख जरी कंपनीत पगार असला तर तुम्हाला ऑफिसला जायचं आहे, इथं कुठं जायचं आहे? इथं माल आपल्याला फोन करतात, आहे का माल? असला तर होय, नसेल तर नाही. 8 दिवस थांब, आपला माल आहे, कधी पण विकतोय. आणि हा धंदा रोकडे, त्या हातात पैसे, ह्या हातात उदार. हा बरोबर, उदारही नाही. आणि जरी तुम्ही ऊस घातला तरी 1.5 महिने थांबावं लागतं. कुठल्याही भाजीपाला तुम्ही घालात 2 दिवस थांबावं लागतं. ऊस लावल्यापासून पैसे ऊस तर 16 महिने जातात. हा 16 महिने जातात. आणि आमचं 3 महिन्याचं नेलं ना लगेच पैसा, लगेच पैसा. ह्या हाताने देन, ह्या हाताने घे, अशा पद्धतीतलं. आणि लय कंपनीला बोललं, कारखान्याला आणू नको ऊस, आणू नको, घालूच नको. काय करायचं त्या ऊसाचं? काय करणार आहे? लोणचं घालायचं का घरामध्ये? आणि आमचं कंपनीत जरी काम करायचं म्हणलं तर 8 आणि 12 तास काम करायला लागतं. सकाळी 1 तास काम केलं, 12 तास तर ह्याच्यामध्ये काम केलं, मोकळं आपण. मी काय म्हणतो, 12 तासातलं 7 तास तरी काम केलं तर तुम्हाला वाटेल की कुठल्या बँकेमध्ये किती खाती खोलू. आता काल बघा, मी त्या योगेश साहेबांकडे त्या मादीला पिल्ला झाली आहे ना, ती दुसऱ्यांदा वेली आहे, पण त्यात 1 वर्षात 50,000 आलं. तर एका वर्षात 14 महिन्यात 50,000 आलं. किती माद्यापासून? एकाच मादीचं. आता हे तर व्हिडिओ आम्ही पैसे, एका मादीचं 50. आम्ही पैसे सांगत नाही का, तर तुम्ही मेहनत कमी करता मग. पण त्यांची रियालिटी तीच आहे. पहिल्यांदा 2 पिल्लं झाली, तर ती 2 आणि आताची 3, 5 पिल्लं 14 महिन्यात. 2 एका मादीपासून. एकाच मादीला 14 महिन्यात 5 पिल्लं. आता त्यातले 1 पिल्लं मेलं, म्हणजे 4 झाली होती, 3 येतं. ती 3 आणि ती 2, 5 पिल्लांचं 50,000 रुपये. बरोबर. मग अजून काय पाहिजे? 10,000नेच धरले. 10,000. आता आमच्या मेंढी पालन आहेत शेतकरी लोक, म्हणजे आमचे समाज धनगर, त्यांच्या मेंढी आहेत. त्यांना जर सांगितलं नाही एका मेंढीला 3 पिल्लं होतात, विश्वासच ठेवणार नाही कोण. सुरुवातीला लहानपणापासून आमचे केस पिकले, कोणत्या मांडीला 3 पिल्लं झाली नाहीत. मग ते सांगितलं कोण विश्वास बसत नाही. ज्यावेळेस प्रत्यक्षात आपण करल आणि ते स्वतः डोळ्याने बघतील तेव्हा विश्वास ठेवतात. मग तसंच आहे. आणि म्हणून तुम्ही जे करताय ना, तुमचं जे आहे ते सत्य आहे. तुमचं नाणं खणखणीत आहे, म्हणून तुमच्या बसे बीड वरून 500 पुणे, मुंबई, अख्ख्या महाराष्ट्रातून लोक येतात. आणि आपल्याकडे कुठेही माग ज्यानं केलंय माझ्या बरोबर, माझ्याकडनं नेलंय, त्याला जरी त्यांनी चौकशी केली ना तरी तेच रिस्पॉन्स येतो. बरोबर. आता काल बघा, एक भरतीचा मुलगा आहे, भरतीत सिलेक्ट नाही झालं, मग त्याने माझा व्हिडिओ बघितले. त्या गीते साहेबांना त्यांनी फोन केले, बीडचे. अच्छा. गीते साहेबांनी सांगितलं, तुला बिंदास कर, काय प्रॉब्लेम मला, मी आहे, माझ्याकडे एवढा फरक पडतोय ना, खाली 70% तर वर केलं तर 100% फरक पडणार आहे. आणि नंतर रात्री मग त्यांनी मला 8 वाजता फोन केला, 8-8:30ला, की मी गीते साहेबांशी बोलणं झालं माझं असं आणि मला तुमच्याकडे यायचंय. बरोबर. तर म्हणले कधी या, तुम्हाला काय हरकत नाही. तर त्याचा कॉन्फिडन्स वाढतो. आणि मी सांगण्यापेक्षा त्यांनी शेतकऱ्यांशी बोललं ना, त्याच्यामुळे त्यांना एक अंदाज आला की बाबा हा सांगतोय तर ठीकच आहे, पण ज्या शेतकरी करतोय
तो पण तसंच सांगतोय ना. बरोबर. त्याच्यामुळं माणसाला भरोसा वाटतो सगळ्यात. बरोबर. म्हणून मेंढीपालन काही वाईट नाही, सगळं आहे, फक्त चाऱ्याचं मॅनेजमेंट करायचं. बरोबर. हे सगळ्यात महत्त्वाचं काम. तुमचा चारा बिघडला, शे बिघडलं, बरोबर. बाकी ह्याला दवा औषधं काहीच लागत नाही. आणि लोक पैसे मिळतात म्हणून करतात, ठीक आहे, पैसे मिळतात म्हणून करतात, पण स्वतःला पण त्याचा अनुभव पाहिजे, आवड पाहिजे. आणि आता ह्या क्षेत्रामध्ये अधिकारी, शिक्षक वर्ग, पोलीस हो. सगळे लोक ह्या साहेबांपाशी येऊन गेले का, तर त्यांना आवड आहे, पैसे तर मिळतात, पण अशी खरी माहिती आणि इमानदारी, सच्ची आणि जे आहे ते सगळ्यांसमोर आहे, अशी माहिती देणारा अजून तरी कोण नाहीच आहे. कोण आम्हाला भेटला. आम्हाला काय आम्ही सांगतोय, कारण आम्ही आज सकाळी मी 7 वाजता निघलोय, आज 1 वाजता इथं पोहोचलो. आणि आपल्याला काही ब्रीड म्हणून करायचं नाही. तुम्ही जरी केलं तरी मला त्रास नाही, ह्यांनी जरी केलं तरी मला त्रास नाही. आलेले लोक कोण करेल नाही करल, पण इथं जी सच्ची माहिती मिळते ना खरी, ही माहिती बाकी कुठे भेटत नाही. आणि मोठे मोठे 1-1, 2-2 IT कंपनीमध्ये काम कर्मचारी करणारे लोकांना सुद्धा ही आवड आहे, आणि ऑलरेडी त्यांच्याकडे प्राणी आहेत, क्वांटिटी आहे, फक्त क्वालिटी नसल्यामुळे क्वालिटी या महाराष्ट्रामध्ये असा कोणच सांगणार नाही, कारण हे फक्त तुम्हीच केलंय. नाही, आपल्याला कसं अडचण आली म्हणून आपण ते अभ्यास करत क्वालिटीकडे गेलो, कारण तुम्हाला पण त्यातनं अनुभव आला, कारण तुमच्या संगत पण ते लय संघर्ष झाला आणि लय शिकायला विचार केला. माझ्याशी असं होतंय म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रामधून सगळ्यासोबत हेच होतंय, सेम. आणि नंतर मला कळलं की जसं माझं झालंय तसं लोकांचं झाल्यामुळं लोकांनी बंद केलं. म्हणून मग काय ठरवलं की लोकांचं बंद होऊ नये, म्हणून आम्ही अशा पद्धतीने सांगायला लागलो, नाही तर आम्हाला काय सांगायची गरजच नव्हती. आणि स्वतःची कंपनी आहे, हो, 100 काय 500 पण करू शकता आरामशीर. नोकरी किती दिवस करायची? नोकरीचा विषयच येत नाही, कारण नोकरीचं कसं होतं नोकरीला, आम्ही पण नोकरी केलेलीच आहे. आम्ही तर ऑन ड्युटी 24 तास. हो, त्यावेळेस तेवढं सुखी नव्हता तेवढं आज तुम्ही सुखी आहे. म्हणजे स्वतः मला. आणि जरी कुठलीही पदवी असली तिथं तरी कसं होतं, तुम्हाला फोन उचलणंच आहे, कुणाचं तरी हाताखालीच काम करावं लागतं. पगार जरी असला किंवा कुठली पदवी जरी असली ना, तरी कुणाच्या तरी अंडर विषय मला बोलायचा आहे. आता हे तुम्ही एवढं करून ठेवलंय, अजून तुमचा मुलगा लहान आहे. हो, आता तुमच्या मुलाला काय कंपनीत किंवा जॉब करण्याची काय गरज आहे का? एम्पायरच उभं आहे त्याच्यासाठी. त्यासाठी ऑलरेडी तयार स्वतःची कंपनी आहे, स्वतः धरून जातोय, आणि ह्याला भरपूर मागणी आहे आणि राहणारच आहे. आणि भविष्यात मी काय करणार आहे, ह्याचं कसं सांभाळायचं ह्याचं ट्रेनिंग नाही, तर ह्याला कसं कापायचं ह्याचं ट्रेनिंग देणार लोकांना. बरोबर. कारण माझ्या इथं रस्ता झाला ना की मी दुकान टाकणार आहे मटणाचं, तेव्हा ट्रेनिंग कशाचं, तर मटण कसं कापायचं किंवा कापायला कसं शिकायचं ह्याचं ट्रेनिंग. 4 वर्षाने ह्याचा रेट असणार आहे 1200. हो, 3 वर्षांनी तेव्हा. आणि माझं घरचंच आहे प्रोडक्शन. मी पहिल्यांदा जेव्हा आलो होतो ना जॉब सोडून, तेव्हा भल्याना असं हे कापून विकलेले, तू नाही ना नेत, तू नाही ना नेत, चल माझ्याकडे 600 रुपये किलो ना, तुझ्याकडे 700 आहे, कुणालाच नाही. व्यापारी आमच्यासाठी चिकणे साहेब 1000 रुपये घेतात. नाही. आणि आम्ही काय केलं होतं तेव्हा देत होतो की व्यापाऱ्यांना, पण ती गाळाला ठेवायला लागली. तर शिव मुंबईत ना आला, ह्याला काय माहिती, हा. मी म्हटलं नाही, तुमच्याकडे 700 आहे ना, 600 नसते जायला. पाजवली सुरीन ले रोज धपाधप चालू करायचं. आणि ह्याच्यामध्ये व्यापाऱ्यांचा विषय, शेतकरी जर डायरेक्ट तयार झाला ना तर पूर्ण भाव त्याला. आणि व्यापाऱ्यांचं कसं, म्हणजे त्यांची ती कला आहे, ते मेहनत करतायत म्हणून ते पैसे कमवतायत. पण तुम्ही केली तर तुम्ही पण व्यापारीच होणार आहे. आपण काय व्यापारी नाही होऊ शकत, होणार की, पण स्वतः कटिंग केलं तर कोण आपल्याला अडवू शकत नाही, पण आपण स्वतःला कमी समजतो म्हणून आपण माग आहे. आणि व्यवसाय करताना येणारी लेंडी आहे त्या मेंढीची, त्याचा शेतीला वापर होतोय, शेती चांगली पिकते, शेतातून होणारा त्याचा चारा, ते चारा मेंढ्या खातात, म्हणजे खर्च कमी होतोय. सगळंच कामाला येतं. फक्त काय झालं की लोक मला काय म्हणतील हे काढून टाकायचं. बरोबर. बाबा मला काहीच नाही, ह्या पद्धतीनं चालला ना की मग तो त्याच्यात सक्सेस झाला. बाकी ह्या मेंढी पालनाचं काही वेगळं नाही, काय नाही. आणि जो कापायला शिकल, माझं वैयक्तिक सांगतोय, जो कापायला हे शिकल ना, सगळ्यात मोठा फार्मर. पिकवाय शिकतोय पण कापाय शिकायला तो लाजतोय. हा, आणि जो कापायला शिकल, म्हणजे मला ते येतच, मी पहिल्यापासून शिकणार आहे. मला पहिल्यापासून त्याचा लय छंद. तर जो कोण ह्याच्यात ते कापून कटिंग करून विकल ना, तो एकदम सक्सेस फार्मर. बरोबर. भविष्याला तुम्ही कितीही ट्रेनिंग घ्या सांभाळायचं, तुम्ही काहीच करू शकत नाही. मी घेणारच नाही तर तुम्ही काय करणार. बरोबर. सगळ्यात महत्वाचं आहे ना, मी सांगेन ना 200 रुपये किलोनच दे, तुम्हाला काय करायचे तुम्ही कापूच शकत नाही. पण माझ्या तिथं तसं नाही ना, 450 नाही ना नेत, जा मी 700 रुपये निघतो, स्वतःच कट करून स्वतःच कापतोय. अशामुळे ते लवकर जातं. बरोबर. असं आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी स्वतः जागा झालं पाहिजे. आणि आताच्या येणाऱ्या पिढीने
आता जवळजवळ डिग्री घेऊन सर्टिफिकेट घेऊन मुलं अशीच आहेत. आहेत. कंपनी तडका मारतात हो. पण काय नाही कंपनीत उपयोग हो. नाही आणि कंपनीचं थोडा वेळ कसं द्यायला लागतो. हे काय